नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बघा, आपल्या या एएनएम पदभरतीसाठीची जी काही महत्त्वाची बुक लिस्ट असणार ही मी तुमच्यासाठी घेऊन आलोय। आता येत्या आगामी काळामध्ये सगळ्या प्रकारच्या पदभरतींची ऍडव्हर्टाइज पडत आहे, तर आरोग्य विभागातील जे काय असणार एनएचएम द्वारे, डीएचएस द्वारे किंवा डीएमईआर द्वारे घेतली जाणारी जी काही आरोग्य पदभरती असणार यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एएनएम आणि जीएनएम ही मोठ्या प्रमाणावरती केली जाणारी पदभरती ठरणार आहे। यामध्ये 14,000 ते 15,000 प्लस काय असणार तर ऍडव्हर्टाइज येऊ शकते किंवा पदभरती येऊ शकते। आता यासाठी आपल्याला तयारीत असणं गरजेचं आहे। मग कोणत्या प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं तर एएनएम पदभरती 2026 टेक्निकल अँड नॉन टेक्निकल बुक लिस्ट। ओके, तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सध्या तलाठी पदभरती 2026 याच्यासाठीची एक स्पेशल बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्या ठिकाणी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामधील लेक्चर्स विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देतो। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद या ठिकाणी मार्गदर्शनासाठी असणार आहे। तसेच डेली बेसिस वरती 2017-18 पासून किंवा 16-17 पासूनचे 2025 पर्यंत कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी याबाबतचे सर्व क्वेश्चन्स पेपर्स आपण या ठिकाणी ऍज इट इज सोडवून घेणार आहेत, ते सुद्धा विश्लेषणात्मक पद्धतीने कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सिलेबस कव्हर अप करण्यासाठी या ठिकाणी आपण मॅरेथॉन सुद्धा अरेंज केलेले असणार आहे। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर जॉईन व्हावा आणि याबाबतचे जे काही डेमो लेक्चर्स आहेत हे सुद्धा तुम्हाला युट्यूब वरती फ्री मध्ये काय असणे तर अवेलेबल झाले ते पाहून तुम्ही या ठिकाणी अकॅडमी मध्ये कॉल करू शकताय आणि बॅच जॉईनिंग करू शकताय। ती ही अगदी मिनिमम प्राइसला 999 रुपयांना तुम्हाला ही बॅच जॉईनिंग करता येणार आहे। जर का तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट हवा असेल तर अकॅडमी मध्ये फोन करून त्या ठिकाणी KUL10 हा कुपन कोड सांगा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी काय होईल तर डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल। ओके, चला तर मग बघा काय सांगितलं जातं एएनएम म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ पदभरती। यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या मार्फत 2026 मध्ये एएनएम म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आरोग्य सेविका पदांच्या हजारो रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। या भरतीसाठी 10वी-12वी पास आणि त्याचबरोबर एएनएम कोर्स पूर्ण केलेल्या महिला उमेदवार अर्ज करू शकतात। यामध्ये बघा पात्रता, शैक्षणिक पात्रता 10वी किंवा 12वी परीक्षा उत्तीर्ण, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा नर्सिंग काउन्सिल कडे त्या व्यक्तीने काय केले पाहिजे तर रिपोर्ट किंवा त्याबाबतचं काय केलं पाहिजे रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे कोर्सचे प्रमाणपत्र असणं गरजेचे आहे, त्या ठिकाणी नोंदणी करणं गरजेचं असणार आहे। वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असणार आहे। मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार यामध्ये सवलत सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। परीक्षा आणि पद्धत त्याचबरोबर अभ्यासक्रम, लिखित परीक्षा बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषय, त्याचबरोबर नर्सिंग आरोग्य विषयक अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाईल। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असून या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन सुद्धा असणार आहेत। जे काही दिलेले क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात। एएनएम पदभरती परीक्षेच्या तयारीसाठी खालील महत्वाची पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील। यामध्ये अभ्यासक्रमामध्ये तांत्रिक अभ्यासक्रम आणि अतांत्रिक म्हणजेच नॉन टेक्निकल अभ्यासक्रम असा गट असणार आहे। बघा टेक्निकल सब्जेक्ट साठी कोणकोणते सब्जेक्ट तुम्ही कोणकोणते बुक तुम्ही वापरू शकताय तर या भागाला परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण असणार आहेत। आरोग्य सेविका किंवा एएनएम विशेष मार्गदर्शक यासाठी लेखक विठ्ठल पुंगळे सर, विठ्ठल पुंगळे म्हणजेच के सागर पब्लिकेशनचं तुम्ही हे पुस्तक वापरू शकताय। आरोग्य सेवक आणि आरोग्य सेवक तांत्रिकी डायरी सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध असणार आहे। कुणाचं तर विकास सावरकर सरांचं पुस्तक तुम्ही ही डायरी यूज करू शकताय। एएनएम तांत्रिक वस्तुनिष्ठ प्रश्न संचाचा अभ्यास करण्यासाठी प्राचार्य कोण सांगितलं जातात राजकुमार सरके सरांचं तुम्ही पुस्तक या ठिकाणी रेफर करू शकताय। त्याच्यानंतर नॉन टेक्निकल जे काही सब्जेक्ट असणार नॉन टेक्निकल सब्जेक्ट साठी मराठी
मराठी व इंग्रजी व्याकरणासाठी आपल्याला नियमितपणे सुगम मराठी व्याकरण मोरा वाळंबे सर, त्याचबरोबर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक रेफर करू शकताय. इंग्रजी व्याकरणासाठी बॅरिस्टर शेख असतील किंवा बाळासाहेब शिंदे सर यांचं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक यूज करू शकतोय. सामान्य ज्ञान चालू घडामोडीसाठी अभिनव भारत असेल, त्याचबरोबर काय असेल, यशाची परिक्रमा असेल, हे रेफर करू शकताय. पृथ्वी परिक्रमा रेफर करू शकताय. तात्यांचा ठोकळा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, एकनाथ पाटील सरांचा. त्याचबरोबर इतिहासासाठी, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी कोणाचं सांगितलं तर समाधान महाजन सर, आणि भारताच्या इतिहासासाठी रंजन कोळंबे भगीरथ प्रकाशन सांगितलं जातं. भूगोलासाठी महाराष्ट्र आणि भारताचा पर्यावरणाचा ठोकळा एकच, एस.बी. सौदी सरांचं वन स्टॉप सोल्युशन. नसेल जर का आकृत्यांद्वारे अभ्यास करायचा असेल तर देसले, किरण देसले दीपस्तंभचं पुस्तक सुद्धा रेफर करू शकताय. नागरिक शास्त्र यासाठी सुद्धा चांगले पुस्तक त्यांची रेफर्स करू शकतायत. चालू घडामोडी, लोकराज्य मासिक किंवा अभिनव यांचे चालू घडामोडीचे मागील 6 महिन्यांचा चालू प्रवाह घेऊ शकताय. बौद्धिक चाचणी व गणित यासाठी नितीन महाले सर किंवा त्याचबरोबर पंढरीनाथ राणे सर यांचं गणित बुद्धिमत्ता. ओके, हे पुस्तक तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकताय. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि लवकरात लवकर तुम्ही यशाला गवसणी घालू इच्छित असाल तर आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता ही आपली तलाठी फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा काय करायला विसरू नका, परचेस करायला किंवा जॉईनिंग करायला विसरू नका. अशीच महत्वाची माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.